तर 4 ते 5 वेळा फिरायचा प्लॅन कॅन्सल केल्यानंतर फायनली आज आम्ही एक मस्तपैकी प्लॅन बनवला आणि आम्ही सगळेजण आलो फिरायला आगडगावला. खरं तो प्लॅन शनी शिंगणापूरचा होता, पण मध्येच आगडगावचा प्लॅन बनवला कारण की रविवार होता. तुमची गर्दी बघून म्हणलं की आपल्याला पाया पडायलाच 1 तास लागल. मग काय देव सगळीकडे म्हणलं आणि तिथूनच मुख दर्शन घेतलं. या बाया टोकळ्या घेऊन काहीतरी करीत होत्या. आता मला तर ते काही कळलं नाही, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता जेवण करून घेऊ. त्याच्यामुळे जेवणासाठी आलो तर खाली पण एक सोय होती आणि वरती पण होती. खाली गर्दी असल्यामुळे आम्ही वरती आलो. मला तर माझी मैत्रिणी तर आल्याच म्हणली होती ताटात जेवढं लागन तेवढंच घ्यायचं, कारण की तर पूर्ण खाल्ल्याशिवाय कोणाला बाहेरच जाऊन देत नाही. माझ्या शेजारीच एक काका बसले होते, ते लय बडबड होते, ते आवाज देऊ दे बोलत होते. मला म्हणले यांना असंच बोलावं लागतं, नाही तर ते येतच नाहीत. मी आगडगावला पहिल्यांदा आलते, त्याच्यामुळे मला इथलं काही जास्त माहित नव्हतं. माझी मैत्री म्हणली याच्या मागे एक तळ पण आहे, चला आपण ते बघून येऊ. त्याच्यामुळे आम्ही गेलतो मग तळ्याकडं. जास्त पाऊस वगैरे नसल्यामुळे तळ्याला तर काही जास्त पाणी आलेलं नव्हतं. हे बघा, हे आहेत माझे फ्रेंड्स, आम्ही एवढे सगळे आलो होतो. निघताना इथं झोके वगैरे दिसले तर बघ मी लागली खेळायला. कुठं बाहेर आलोय आणि शॉपिंग केली नाही असं कधी होऊच शकत नाही. त्याच्यामुळं इथं मग थोडी खरेदी केली आणि मग निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. जाता जाता आम्हाला पवनचक्क्या दिसल्या, तर एवढ्या जवळ मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पवनचक्की पाहिली होती. त्याच्यामुळं मग तिथं ऑलरेडी खूप जण फोटो काढत होते. म्हणलं मला पण फोटो काढायचे. मग आम्ही तिथं थांबलो एका साईडला. ऑलरेडी वातावरण इतकं छान झालं होतं, तिथं खूप जण फोटो काढण्यासाठी थांबले होते. आपल्याला शहरांमध्ये असली शांतता आणि असलं निसर्गरम्य वातावरण कधी बघायला भेटतच नाही, आणि मला तर असलं वातावरण खूप आवडतं. मला जेवढी भीती आमच्या घरच्यांची वाटत नाही त्याच्यापेक्षा 3 पट जास्त भीती आम्हाला आमच्या कराट्याच्या सरांची वाटते. मी आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला जिथं फिरायला जायचं तिकडे जा, पण 5:30 वाजता तुम्ही जर क्लासवर हजर नसले ना मग मी तुमच्याकडे बघतो. त्याच्यामुळे ज्या स्पीडनी खाली गेलते त्या स्पीडनी वर आले मी. मग काय पटकन गाडी काढली, निघालो आम्ही घरी. बाय.